नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी, ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण मिथुन राशीचं राशीफल पाहणार आहोत। एकंदरीतच मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत माहिती पाहणार आहोत। मिथुन राशीत सर्वसाधारणपणे 3 नक्षत्रांचा समावेश होतोय। मृग, आर्द्रा, पुनर्वसू। मृग नक्षत्राची तिसरं आणि चौथं अशी 2 चरण, तर आर्द्राची 4, तर पुनर्वसू नक्षत्राची 1, 2, 3 अशी 3 चरणांचा समावेश होतोय। चला तर पाहूया मिथुन राशीचं राशीफल। एकंदरीतच मृग नक्षत्राच्या व्यक्तींना या महिन्यात साथीच्या आजाराने ग्रस्त राहील, तर काहींच्या भावंडांच्या संदर्भातील सर्व काही प्रयत्नपूर्वक केलेले प्रयत्न आणि त्याच्यातून जी काही माहिती आपल्यापर्यंत आली ती उत्तम रीतीने प्रेझेंट करून आपण सगळ्या बाबतीत यशस्वी व्हाल। त्याचप्रमाणे आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना, ज्यांचं आर्द्रा नक्षत्र आहे, त्यांच्या संततीच्या संदर्भातील काळजी कमी होईल, तर कलाकारांना संधी मिळेल। तरुण तरुणींचे विवाह जुळतील, तर उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होतील। ज्या व्यक्तींचं नक्षत्र पुनर्वसू आहे, अशा व्यक्तींच्या भागीदारीच्या व्यवसायातून, स्थावराच्या संदर्भातून अनेक व्यवहार मार्गी लागतील, तर व्यवसायात अनेक स्थावरांच्या माध्यमातून व्यवसायात मोठा उत्कर्ष, तर जमिनीच्या विक्रीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न वाढ होईल। सर्वसाधारणपणे या महिन्यात मिथुन राशीच्या व्यक्तींनी कुसंगत टाळा। त्याचप्रमाणे पर्यटनाचे योग येतील आणि उत्तम संधी प्राप्त होईल। काही जणांना नोकरी व्यवसायात लाभ होतील, तर धनाच्या आर्थिक चिंता कमी होतील। त्याचप्रमाणे अनेक कामे आपली मार्गी लागतील। कर्ज फिटेल, तर नुकसान अनेक मार्गाने भरून येईल, असं हे होतं एकंदरीत मिथुन राशीचा राशीफल। मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत आज आपण सविस्तरपणे मिथुन राशीचं राशीफल पाहिलेलं आहे। आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या आप्तेष्टांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना ही माहिती प्राप्त होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।